नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलवर मी स्वागत करतो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण विवेकानंद एज्युकेशन सोसायटीचं इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी चेंबूर मुंबईचं लिंग्विस्टिक मायनॉरिटी जर बघितलं तर कॉलेजची सिंधी आहे. म्हणजे जो विद्यार्थी सिंधी मायनॉरिटीचा आहे अशा विद्यार्थ्याला इथं खास संधी राहत असते, हे तर लक्षात. आणि संपूर्ण माहिती जी काही आपण या कॉलेजबद्दल यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरनं CET सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवरनं आपण घेतलेली आहे. हा आहे कॉलेजचा व्ह्यू. ओके, कॉलेजचं कॅम्पस आहे आणि अतिशय व्यवस्थित कॅम्पस आहे. ठीक आहे, तुम्ही जर प्लेसमेंट वगैरे बघितलं तर इथलं काही पाहायचं काम नाही. म्हणजे मुंबईतलं हे टॉप मोस्टमध्ये कॉलेज येतं. कॉलेजची इन्फॉर्मेशन आपण शॉर्टमध्ये बघूया. एस्टॅब्लिश झालं आहे 1959. अतिशय जुनं कॉलेज आहे. प्रायव्हेट ट्रस्ट आहे आणि ऑटोनॉमस आहे. मुंबई युनिव्हर्सिटीसोबत ॲफिलिएशन आहे. तर लिस्ट ऑफ अवेलेबल ब्रांचेस ॲट दिस कॉलेज बघा, 6 प्रकारचे इथे ब्रांचेस अवेलेबल आहे आणि सगळे टेक रिलेटेड ब्रांचेस आहे. तुम्ही जर बघितलं कम्प्युटर इंजिनिअरिंग 180चा इंटेक्ट आहे, IT चा 180चा, ENTCचा 120, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर सायन्स 60, ऑटोमेशन अँड रोबोटिक्स 60 आणि AIDS आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डाटा सायन्स. म्हणजे सगळ्या जर बघितलं तर सगळ्या टेक रिलेटेड ब्रांचेस इथे तुम्हाला दिसते. इलेक्ट्रॉनिक्स पण दिलं, पण कम्प्युटर सायन्ससोबत दिलं, म्हणजे ते आणखी ॲडव्हान्स होऊन गेले इलेक्ट्रॉनिक्स. असे हे सगळे शांशन इनटेक विथ ब्रांचेस. तर ही फी स्ट्रक्चर झाली अकॅडमिक इयर 25-26साठी. जर बघितलं जनरलचं जर जवळजवळ 1.5 लाख 1 लाख समथिंग फी आहे, 1,53,000च्या जवळपास. OBC वगैरे 87,000. VJNT जर बघितलं तर तुम्ही 22,300. SC ST 2,381 आणि बाकी त्याचं काही कामाचं काय नाही, JK वगैरे आहे इथं लक्षात. अशा प्रकारचं फी स्ट्रक्चर म्हणजे प्रायव्हेट कॉलेज आहे. प्रायव्हेट कॉलेज असल्यामुळे फी स्ट्रक्चर जो राहतो तो ॲज कम्पेअर टू गव्हर्नमेंट नेहमी जास्तच असतो. आता बघा, ही जी काही संपूर्ण इन्फॉर्मेशन आपण CET सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवरनं घेतलेला. कट ऑफ आहे लास्ट इयरचा कॅपराऊंड पहिल्यासाठी ब्रांच वाईज दिलेला आहे. ठीक आहे, आणि मायनॉरिटीचं कॉलेज असल्यामुळे इथं तुम्ही जर कॅटेगरी बघितली तर G-Open, L-Open, MI म्हणजे मायनॉरिटी आणि TFWS 4 प्रकारच्याच राहतात. जो काय म्हणजे जे काही कॉलेज अंडर मायनॉरिटी येतात यांना फक्त 4 प्रकारच्या जागा भरायच्या असतात. इथं म्हणजे कॅटेगरी नाही चालत की बा मी समजा OBCचा आहे, OBCचा कट ऑफ वेगळा नाही लागत. G-Open जनरलसाठी, L-Open लेडीजसाठी, लिंग्विस्टिक मायनॉरिटी जो विद्यार्थी म्हणजे सिंधी मायनॉरिटीचा आहे, आणि TFWS. तर बघा, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डाटा सायन्सचा कट ऑफ बघा तुम्ही. जनरल ओपनसाठी क्लोजिंग रँक होता 8,226, 97.65 क्लोजिंग पर्सेंटाईल होता. एल ओपनसाठी 9,309, 97.34. बघा, आता जो सिंधी मायनॉरिटीज आहे त्याचं बघा 1,41,217 आणि 47.89. म्हणजे किती फरक आहे इथं लक्षात. म्हणजे सिंधी मायनॉरिटीचा विद्यार्थी राहिला तर त्यांनी नक्कीच या कॉलेजचा फायदा घ्या. आणि TFWसाठी टफ राहते 7,008. ठीक आहे, मग आता आपण ब्रांच वाईज चेक करणार. ऑटोमेशन आणि रोबोटिक्ससाठी बघा, G-Openसाठी बघा 96.42, L-Openसाठी 55.51 आणि मायनॉरिटीसाठी बघा 3.20 आहे. बघा म्हणजे यार, जो मायनॉरिटीचा विद्यार्थी आहे त्याला काही पाहायचं कामच नाही. TFWS टफच राहतो तो 96.56. आफ्टर दॅट कम्प्युटर इंजिनिअरिंग बघा 5,602 क्लोजिंग रँक. L-Openसाठी बघा 6,766 आणि जे बघा लिंग्विस्टिक मायनॉरिटी 71,970. म्हणजे 78% यार. 98 आणि 78 भरपूर फरक आहे. त्याच्यामुळे जो मायनॉरिटीचा कॉलेज आहे आणि जो त्या पर्टिक्युलर मायनॉरिटीचा मुलगा किंवा विद्यार्थिनी आहेत अशांना खूपच फायदा राहणार आहे. इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन बघा 96.92, G-Openसाठी 96.26, L-Openसाठी. MIसाठी बघा 31.55, TFWS 97.18. किती लक्षात. इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर सायन्स बघा 97.36, 97.04, L-Open. MI बघा 3.86, TFWS 97.23. म्हणजे कॉम्पिटिशनच नाही, त्यांच्यासोबत आपण कॉम्पिटिशन करूच नाही शकत. IT साठी बघा G-Openला 97.71, L-Openला बघा 97.40, MI 39.57, TFWS 98.23. असे म्हणजे काय म्हणतात पर्टिक्युलर मायनॉरिटीचे विद्यार्थी कमी असल्यामुळे ते तुम्हाला बघायला मिळत आहे. सीट मॅट्रिक्स बघा, कम्प्युटर इंजिनिअरिंगला जर तुम्ही बघितलं तर 180चा इंटेक्ट आहे आणि 180 सीटा या CET थ्रू भरतात. म्हणजे JEE थ्रू इथे राहतात. ओके, तर बघा महाराष्ट्र स्टेट स्टुडंट 75, मायनॉरिटी 92 आणि ऑल इंडिया JEE. म्हणजे मायनॉरिटीच्या सीट्स इथं जास्त असतात आणि मायनॉरिटीचं कॉलेज असल्यामुळे कोणत्याच कॅटेगरीमध्ये बघा तुम्हाला सगळ्या कॅटेगरीमध्ये 0 दिसते, फक्त ओपनमध्ये दिसणार तुम्हाला. जनरलसाठी 52, लेडीजसाठी 23. बाकी सगळं जर तुम्ही बघितलं तर सगळं तुम्हाला 0-0 दिसणार. ओके, आफ्टर दॅट IT चा जो काही सँक्शन इंटेक होता ते 180, 75 महाराष्ट्र स्टेट स्टुडंट म्हणजे CET थ्रू. मायनॉरिटी सीट्स पण यांना CET थ्रू भरायच्या आणि ऑल इंडिया JEE 13. आफ्टर दॅट ENTC 120चा इंटेक्ट, MS सीट्स 50, मायनॉरिटी सीट्स 61, ऑल इंडिया 9.
आफ्टर दॅट इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर सायन्स जो काही इंटेक्ट होता तो 60चा, 25 MS सीट्स, 31 मायनॉरिटी अँड 4 ऑल इंडिया. आफ्टर दॅट AIDS 120 सँक्शन इंटेक्ट, MS सीट्स 50, मायनॉरिटी 61, ऑल इंडिया 9. ऑटोमेशन अँड रोबोटिक्स सँक्शन इंटेक्ट 60, MS सीट्स 25, मायनॉरिटी सीट 31 आणि बाकी ऑल इंडिया JEE थ्रू ज्यांना लागायचं राहतं 4. ठीक आहे. आफ्टर दॅट महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्लेसमेंट स्टॅटिस्टिक्स. आपण प्रत्येक वर्षी आपण काय ट्राय करतो ना, की कोणत्याही कॉलेजचा जो काही डाटा राहतो तो 5 वर्षाचा आपण टॅली करतो स्टॅटिस्टिक्सचा, प्लेसमेंटचा, जेणेकरून म्हणजे इथं लास्ट 5 इयरमध्ये कशा गोष्टी झालेल्या आहेत ते आपल्याला दिसतं. ठीक आहे. 21-22चं बघा, टोटल कंपनीज इथं 114 व्हिजिट झाला होता आणि या 114 कंपनींनी जी काही ऑफर दिली होती 775 मुलांना ऑफर दिलं होतं, त्यापैकी 623 स्टुडंट प्लेस होऊ शकले आणि जी काय हायस्ट सॅलरी गेली होती ती होती 29.25. 22-23चं बघा, टोटल कंपनीज व्हिजिटेड 96, टोटल नंबर ऑफ ऑफर्स 5 to 9, 503 मुलं प्लेस झाले आणि 29 लाखाचा हायेस्ट पॅकेज होता. हे सगळं त्यांच्या आपण ऑफिशियल वेबसाईटवरनं घेतलं आहे. 23-24 बघा, 123 कंपनीज व्हिजिटेड, 503 स्टुडंट ऑफर्स केले होते, 503 स्टुडंटला 462 स्टुडंट प्लेस झाले आणि 14.5 लाखाचं हायेस्ट पॅकेज होतं. आफ्टर दॅट 24-25 बघा, नंबर ऑफ रिक्रुटर्स व्हिजिटेड 152, टोटल प्लेसमेंट आपण 574 आणि टोटल प्लेस स्टुडंट 505 आणि हायेस्ट झाली 14 लाखांचं. बघा 25-26 एकदम रिसेंट आहे. 90 कंपन्यांनी व्हिजिट केलेलं आहे, टोटल प्लेसमेंट आपण 436, 414 लागलेलं आहे, 14 लाखांचा हायेस्ट मिळालेला आहे आणि 25-26 या वर्षीचं असल्यामुळे स्टील गोईंग ऑन, त्याच्यामुळे हायेस्ट सॅलरी म्हणा किंवा टोटल नंबर ऑफ प्लेस हा आकडा काही दिवसांनी चेंज होणार. जसा आकडा चेंज झाला ते त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर म्हणजे शो करणार आपल्याला. ठीक आहे. तर अशा प्रकारची माहिती होती. अतिशय म्हणजे महत्त्वाचं कॉलेज आहे मुंबईतलं. ओके. मायनॉरिटी रिलेटेड जर बघितलं तर सिंधी मायनॉरिटी रिलेटेड आणि बाकी अदरही ट्राय करू शकतो, तिथं काही मोठा इश्यू नाही आहे. ठीक आहे. तुम्हाला जर आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सो थँक्यू फॉर वॉचिंग. इन द नेक्स्ट व्हिडिओ.